रानकिडे अन पाखरेही बोलू लागले, रानकिडे अन पाखरेही बोलू लागले।
रानकडे अन पाखरे बोलू लागले रानकडे अन पाखरे बोलू लागले प्रभात तारे गोड सकाळी प्रभात तारे गोड सकाळी घडी कोमलाची रानकडे अन पाखरे बोलू लागले रानकडे अन पाखरे बोलू लागले रानकडे अन पाखरे बोलू लागले रानकडे अन पाखरे बोलू रामाच्या प्रहरी देई कोंबडा हरोली आरोलीच्या आवाजाने दुनिया ही सारी जागली आरोलीच्या आवाजाने दुनिया ही सारी जागली रामाच्या
दही दुधाच्या विक्रीला आम्ही जायचं बाजारला, दही दुधाच्या विक्रीला आम्ही जायचं बाजारला, साऱ्या जमुयात ग संगतीन या जाऊ चला बाजारला, साऱ्या जमुयात ग संगतीन या जाऊ चला बाजारला.
हॅलो काय रोहित चंद्रकांत सावंत यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. आम्ही अग्रगट मला तर मुलीच माहिती नाही घेऊ. अगं बाई 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 करायचं ना तर आधी काहीतरी पर्याय काढ आता. बघ सूर्य यायला लागले बघ. अरे राधे आठवलं बघ. अरे तुझ्या शेजारची मावशीची हात मारून घे बघ. आता त्या म्हातारीला विनायका विनायक कडूच आहे. कालच ते एकदा नटापटा करून काय ते लग्नाला चालली होती काय माहिती तिथे माझी भांडणं झाली बघ वाटेमध्ये. लय कडूच आहे. विना हात मारून दिला बघ. अरे राधे तूच हात मारून घे बघ. अगं हे माझे ती येणार आहे, मी येत नाही आहे. सोबत तुमचं असं काय करते आपल्या रस्त्याची वाट नाही. अगं काढत नाही तिने माझी भांडणं झाली आहे. अगं हो बरोबर आहे पण आपल्या रस्त्याची वाट नाही तर आपण जावंच लागणार. अगं पण मला नाही तिच्याबरोबर यायचं. त्या खूप कडूच आहे बघ ती. तुला यावं लागेल तिच्याबरोबर. कोण आपल्याला वाट बघायला. ठीक आहे पण मी तिच्या जवळ काय जाणार नाही बघ. त्या अंगावर येते नुसती धावत. ठीक आहे चल आत मारून घे मग तू. हे मावशी हे मावशी काय झालं ग गोरीनो? अगं मावशी जरा पुढे ये. अगं सकाळ सकाळच काय काम काढलंय? अगं तू ये तर मग सांगते. अगं मी म्हातारी बाई तुमच्या सांगत येऊन काय करू? अगं तू ये तर तुला घेऊन जाऊ आम्ही सोबत. अगं यायला जाऊ का? अगं हो यायलाच पाहिजे. ठीक आहे येते तर. सकाळच्या पारी माझी गडबड भारी, सकाळच्या पारी गडबड भारी, माझा नवरा झोपलाय घरात, राधे कशाला बोंबलते जोरात, तांब आले मी नऊवारी साडीत, राधे कशाला बोंबलते जोरात, तांब आले मी नऊवारी साडीत. माझी गडबड भारी, सकाळच्या पारी गडबड भारी, माझा नवरा झोपलाय घरात, राधे कशाला बोंबलते जोरात, तांब आले मी नऊवारी साडीत, राधे कशाला बोंबलते जोरात, तांब आले मी नऊवारी साडीत. नजरा के साथ बदले आबोली गजरा, आबोली गजरा के
झाली गाई थांबा बाई येत मी तुमचा हाताच्या सकाळच्या पारी माझी गडबड भारी सकाळच्या पारी गडबड भारी मला नवरा झोपलाय घरात पैसे घेतो मग एवढं वाजवायचं जीवन द्यायला लागलाय आवाज येतो अगं बोलू नो काका मावशी अरे ही खुल्या करा बोल ना मावशी. सकाळ झालं काय एवढं काम काढलंय आम्ही पोरीकडे गेलो मथुरे बाजारात ठरवलं तिथपर्यंत आलो पुढे रस्त्याच्या वाटच माहित नाही ग. अरे ह्या तिघींना यांना पण माहित नाही का आता नाही माहित म्हणून तुला आवाज दिला ग. असं कसं तुला माहित नाही का? त्याला तुला माहित नाही नंतर माझ्याशी बोलूच नको काल भांडणं करून विचारलीस का आज? हा? थोडा गरम होते अंगावर येते अगं पण तू काल भांडली रस्त्यामध्ये तुला काय आठवण नाही का हे रात्री हिला समजाव काय तुला अगोदरच सांगितलं होतं मी तिच्याशी बोलणार नाही म्हणून. अगं भांडणं कशी मग ही आता काल माझ्याशी भांडली ना आज मला हो हो एवढी गरम का होते गरम होते म्हणजे तू भांडली ना तशी काल तुला मावशी तू जरा शांत घे की. हे बघ इथं काय पटणार जमीन आहे तुम्ही जावा असं मावशी असं काय करते. आता मग तुम्हाला रस्त्याची माहिती आहे की नाही अगं माहिती असती तर आम्हाला तुला बोलायला नसतं ना बघ आता तुला तर अगं मला तर नाहीच माहितीये. अगं मला यावंच लागेल मला जायलाच नाही आपल्याला हो तुला याच लागेल. आता मग तुम्ही सिग्नल काय काढता आहे मला कसं कळणार आता ही बघ हिला माझ्या घरी काय शिकतं ते पण बघायचंय हा? कसं भांडू नको हिच्याशी बघ मला सांग बरं किती तुम्ही तुम्ही बोलते नुसती चितुंद्रीसाठी अगं मावशी तू बोलते म्हणजे तू बोलते का कशी तुम्ही जरा मागं तुझ्या हाताने मोठा आहे. ए मावशी काय बोलते का? आग लागली तोंडाला काय बोलते राणी बघ ही बघ. हो महिन्याचे 315 किलो भेटले म्हणून एवढी जरा पडेल अगं पण तू आग लागली म्हणजे काय बोलते राहिला ते बरोबर आहे. 1500 रुपये एवढ्याची उड्या मावशी काय हो 15 किलो भेटत तुम्ही एवढ्या एवढ्या मारायच्या अगं मावशी तुला बोलायला म्हणून एवढा भाव खाऊ नकोस बरं का हो हो तुम्ही मी हिला अगोदरच बोललो होतो की मी तुझ्या बरोबर येणार नाही. मावशी आता तू तरी सांगता बघ आता मग तुम्हाला माहिती आहे गावात तेव्हा आपण जाऊया ना हो चला तर मग. तिथं कसं माझी लागायचं चल एक कर. हे चल हो, हो. एकच चल तर आले. आता बोललो काका मावशी बरं, तुम्ही काय काय घेतलं सांगायला नको अगं हो मग सांगा अरे तू दे पुढं मग राजे तू येऊन जाऊन माझ्यावरती येते बघ. अरे हो मग काय म्हातारी बाजून किती तुम्ही बघायचं नाही का. हो बघायचं ना, आम्ही म्हातारीकडे अहो, बघतो. ती कालपासून माझ्याशी भांडते बघा. अहो, बिन बघतो बिन लावत नाही करू काय. मी नाही तर मग तिच्या कुशीत गोवा. अरे चंद्रा तू काय काय केलं असं सांगणार नाही हो. आता माऊली सांगायलाच पाहिजे का अगं सांगितल्याशिवाय माझं कसं होणार अगं मावशी ऐक अगं मावशी भीती नाही अगं मावशी भीती नाही अगं मावशी भीती नाही अगं मावशी भीती नाही अगं भीती
चिकनच उभा आहे हो. मोठंच उभा. एकदम शोधण्यासारखं. अगं मावशी तिथं आंदोलन झालंय ना. काय करणार तुला? अगं होय. पटत नाही वाटते चेहऱ्यावर. अगं तू या ना पुढं. बोल का राणे सॉरी मावशी काय केलं झालं काय तर झालं नाही. तू बाजारात जरा काय घेतलं? तुला सांगायला लागेल का अगं सांगितलं नाही. नको किती वाट बघताय रात्र बाजार कसा होणार? मी घेतलंय बघ तू तू घेतलाय तू. ठीक आहे मग हो मग. तू ये जरा पुढं. वाट काय माझं गोंधळ. लाडाचं. अगं मावशी किती नाही. मावशी मी की नाही अगं सांग लय झालं. और काय गोंधळ हो. अरे आता तू ये पुढं. मी की नाही दही घेतलंय बघ. हे घेतलं? अगं हो. बरं तर चला जाऊया. मावशीने आम्हाला सगळ्यांना विचारलं आणि तिला काय घेतलं सांगितलं नाही बघ. तू काय घेतलं सांगितलं नाही बघ अगं मी म्हातारी. मी माझ्या आयुष्याला कंटाळली. आता काय येऊ? अगं नाचणार माझा जीव आहे. तू काय तर सिंगर केलं असेल ना काय म्हातारी लोक अगं राजा ही बोलते कंटाळते जीवाला मग एवढी भांडे कशाला माझ्याशी चुरू 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 एवढा तिचा बरोबर जीव येतो बा प्रत्येकाचा कोणी काय पोरी चालून तोंडाला दे. हे ना, मावशी काय बोलते का खोलीत वगैरे लावून वगैरे हा दादा बघ. कशाला भांडताय अगं मावशी इथून तरी समजून घे ना. अगं काय समजून घेऊ? मी तर 1500 रुपये केवढ्या वाढायच्या? 1500 रुपये भेटले म्हणून काय झालं फुकटचे? इतक्या होत्या? अरे ना मी घेतला. काय घेतला असेल बघा. असता काय एक्सप्रेस लावून असेल. काय घेतला असेल बघा बघूया. जीवाय जरा थांबा मला बोलू दे. हो मी ना काय बघतात मी घेतला हवा. पगार हवा असेल तर नाही लावा सगळ्यासाठी. काय बघता माझ्याकडे हवा बोलते खावा. खरं पूर्ण जावं लावूया. हॅलो 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 नंदकुमार सावंत याचकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मावशीसाठी आणि त्यांचं म्हणणं आहे की मावशीने त्यांचं नाव घ्यायचं आहे. नंदकुमार सावंत. नदीच्या काठी धुवत होती म्हशीला. हसू नका. नदीच्या काठी धुवत होते म्हशीला. नंदकुमार सावंत होऊन बसले हलू माझ्या कुशीला. ईश्वरी शरद कदम हीच कडून हुंदीर मामासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पुण्यातून धन्यवाद. अगं बोललो का मावशी आता बाजारात जायचं कसं? असं मुकडे कसं जायचं? हे गाणं बोला. आता तूच बोल की गाणं. आता मी म्हातारी मावशी कुठं गाणं बोलणार? आपण सारा जण मी गाणं बोलायचं. ठीक आहे चला तर बोलूया.
हॅलो हॅलो अंकिता नंदकुमार सावंत यांच्याकडे 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. गवळण चालेल त्याच्यापेक्षा अजून कडक व्हायला पाहिजे. या गयाच यानो या सार मिळू या गया पोरी पोरी मिळून या बाजाराला जाऊया हो. या गयाच यानो या सार मिळू या गया पोरी पोरी मिळून या बाजाराला जाऊया. दही दूध माठात जाऊया ग थाटात मथुरेच्या घाटात आहे अवघड वाट सांभाळ डोईवरी माठ, सांभाळ डोईवरी माठ, मथुरेची अवघड वाट या गया.
अरे मधला बोबड्या रे बोबड्या, अरे कुठे आहेस तू? लवकर इकडे ये. अरे कुठे आलाय? अरे तू लवकर ये इकडे, खूप मजा आहे. अरे दैवदूत खायची मजा आहे, तू लवकर ये. हा यायलाच पाहिजे. हॅलो रविकांत यशवंत सावंत मुंबई मंडळाचे अध्यक्ष यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. आम्ही आग्रेवाडी नमन मंडळ धन्यवाद. गवळणीसाठी अरे येताना वाकड्याला पण घेऊन ये सोबत. सुरेश गणपत सावंत यांच्याकडून 101 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. कैलासवासी श्वेता मोरे यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक आले. रियांशी अशी धडधड माझ्या उरी, कहाणी सांगतो सुद्या तुला खरी. अशी धडधड माझ्या उरी, कहाणी सांगतो सुद्या तुला खरी. कशी गाय माझी तुरतुरी पळाली वरच्या डोंगरावरी. कशी गाय माझी तुरतुरी पळाली वरच्या डोंगरावरी. धडधड माझ्या उरी, कहाणी सांगतो तुझ्या तुला खरी. अशी धडधड माझ्या उरी, कहाणी सांगतो तुझ्या तुला खरी. अशी गाय माझी तुरतुरी पळाली वरच्या डोंगरावरी. 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 पाठी मागून पाठी मागून चुकून पळ
तुरतुरी पळाली वरच्या डोंगरावरी कशी काय माझी तुरतुरी पळाली वरच्या डोंगरावरी दुखते काय माझ्यासाठी हे नाव नायर माझ्यासाठी हे नाव नायर माझ्यासाठी हे नाव तुझ्या आठवणीतही कुठं पण जायचं पोचत माझं पायर पुस्तक माझे पायर तिथे पुस्तक माझं पायर आधी घेऊन येतो मी तिला कशी घेऊ तिला माळावरी आधी घेऊन येतो मी तिला कशी घेऊ तिला माळावरी कशी गाय माझी तुरतुरी पळाली वरच्या डोंगरावरी 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 कशी धडधड माझ्या मुली आणि सांगतो तुझ्या तुला तरी कशी धडधड माझ्या मुली आणि सांगतो तुझ्या तुला तरी कशी गाय माझी तुरतुरी पळाली वरच्या डोंगरावरी 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 गाईला बांधून दे. जा गाईला. अरे सकाळपासून बॉल लय जमवला आवाजी काळामध्ये बांधून दे जा, बांधून दे जा. ए बाबा माझ्या एकदा जमलं नाही या बांधून ये हिला निघली. काय जीवाची पाना आवाज येत होतो हाका मारतो तुम्ही लोक होतात कुठे दोघं पण हॅलो आणि एवढा लेट का झाला तुम्हाला काय सांगू तुला काय काय नाही का आयरन केला नाही तो तू केला बैल काय केलं त्याने तू केला बैल तू होय सुतारवाडीतला तू केला बैल लय बेकार बैल पण त्याने केलं काय काय केलं विचारू नको रे त्याला ती काठीने मारला असणार नाही खरोखर आता मी बघितलं तर द्यायला पण मारलं तू अरे काठीने काहीने माझ्या हाल केला नाही काय करू अरे तो पिकेचा बैल ना लय हरामी हे म्हणजे लय हरामी खरोखर म्हणजे शेतामध्ये घुसला होता का अरे शेतामध्ये नाही रे बघ काय केलं त्याने अरे काय केलं म्हणजे काय माहितीये काय मी सकाळी उठलो सकाळी सगळे उठतात अरे सगळेच उठून मी उठलो मग पुढे काय केलं डबा घेतला मी पाण्याखाली गेलो डबा घेऊन बांधाखाली कशाला झालं पाहिजे होतं आपण कसा जात रे काय जाता कोण तो जातो नाही ठीक आहे अरे मी गेलो परताकडे पुढे काय झालं अरे पुढे काय म्हणजे काय परताकडे गेलो मला आणि बसलो तिथं माझ्या बैलाची काय चुकी आहे तू बसला तू. अरे बैल हे तो तुलीला सोडला म्हणतात ना घेतला तो बैल अरे बसलो फक्त 2 मिनिटं झाली शांतीत बसू पण दिला नाही काय केलं त्याने
शांती म्हणजे ते बैलाने रे हा ते बैला मला बसू पण दिला नाही बसलो 2 मिनिटं आणि मागून आला का नाही मारला डोसकी अरे देवा, मग काय झालं का नाही तुला? झालं म्हणजे काय करतोस काय तू बघतोस काय अरे केला जो उलटानी पाडता केला उलटानी पाणी लागलं नाही का? अरे सिंगाय सिंगावर घेऊन तो पाडतानी उलटा हा मग डोळावर हा बरोबर, तुला डोळावर मला अरे भेऊ उशीर झाला म्हणजे आणि त्याचं ती माझी गाय ठीक आहे, पण मग आता तुला जाऊन शेताला तुला म्हणजे अवस्था काय? अशी काय अरे याला कुस्ती मारला. हा, याला कुस्ती मारला. ओढे म्हणजे मारला. मग तू तिथे गेला. मी तिथे गेलो. बैलाला हाकलला. हा, बैलाला हाकलला. गेलो. मला फटफटावत असलेली ह्याला नाही ना त्या बैलाला. अरे काय सांगू खरं काय आम्हाला माहिती आहे? खरं खरं म्हणजे काय माहिती आहे काय आजकाल ना तुला शेती राहिलेली नाही कुठंच नाही फक्त मुलांना जे काय भेटल ना कुंडीला जोडलेलं असतं त्यांना भेटल ते खातात माणूस अजून कुठे भेटलं तुला? जास्त काढायला गेलो आता मग त्याचे दुसऱ्याच्या चोरीच्या काजू काढायला गेलं, तुम्हाला तसं अरे तुझ्या नाही नाही तुझ्या ना मग कशाला तुझ्या? माझ्या घराच्या घातोच्या अरे मी आवाज. मला येऊन बोलतोय. स्वतःचा असला की जोरात सांगणार मी मला येऊन बोलतोय. झालं? जेव्हा वगैरे गिरायले स्वतःचा असलं बोलले मी जोरात सांगतो होय की नाही? खरं आहे की नाही होय ना हा मग स्वतःचं बोलले जोरात सांगतो. अरे मी आवाज मला येऊन 2 दिवस झाले. तुला कुठली पिक्क बोंड भेटले? ए, मग कोणाला भेटले नाही भेटलो कोणाला मला पण नाही हा घे तर तुम्हाला कोणाला पाहिजे द्या तुम्हाला कोणाला पाहिजे त्या म्हणू नका भेटले नाही म्हणून मला पाहिजे द्या लवकर. पाहिजे? सगळंच घ्यावं मला काय नको तुम्हीच खावा तुमचं पोट भरू द्या आता खाली राहू द्या आता सगळं भरू द्या सर्व राहू द्या. हा. मी काय सांगतो ते नीट ऐका. हा बोल ते काय सांगतो तसंच करायचं आहे. काय करायचं ठीक आहे? मला सांग, तू बोलवलं तिथं आपण त्यासाठी सांगतो तुला कशासाठी बोलवलंय हा. सविस्तर सांगतो. हा बोल बोल. ठीक आहे? हा श्रीकृष्णदेव हा हा ते माहिती आहे मला ते सगळ्यांना माहिती आहे 33 कोटी माहिती आहे श्रीकृष्ण पण माहिती आहे बोल. काय झालं ते काय? आता त्यांनी आपल्यावर भरपूर मोठी कामगिरी संपवली. हा काय? ते सांगतो तुला कसं बरोबर. करणार की नाही ते सांगा. हो, बोल. मी सकाळपासून अगदी 7 वाजता 5 वाजल्यापासून जमलेला आहे 5 वाजल्यापासून जमलेला आहे मी माझ्या बोलता सांगू शकत नाही हा बघ याला सोबती राहिलं आहे अरे मला माहिती आहे तुला एकट्याने होणार नाही म्हणून मी त्याला पण आवाज दिला. त्याला पण हाक मारली. हा. आणि आता तुम्ही दोघं पण आलाय. मला माहिती आहे तुम्ही दोघं आलात ना मग माझं काम होणार. हा बरोबर आहे? काय काम काय आहे बघ कृष्णदेवाने आपल्याला सांगितलंय हा गवळणी मथुरेच्या मागे चालले आणि त्या गुजरातचा सर्व दूध घेऊन संकटच्या दरबारी जाऊन तिकडे ते दूध विकतात. त्यामुळे सांगितलंय, तू जरा सगळे तुम्ही अंदा करता शेतात काय वेगळं अरे म्हणजे आपल्या इकडून दूध घेऊन त्यांच्यावर पोट पाहिजे घेणारे मग ते लोक त्यांना विकू द्या आपल्याला काय पाहिजे रे अरे त्या हीच वाईट नाही आहे कोण लग्न करायला गेलं की चांगल्या वयाला जाईल लग्न करायला गेलं की चांगल्या वयाला जाईल अरे पण ते आपल्या लोकांचं दूध घेऊन ते हा. दरबारी जातात आणि तिकडे दूध विकतात. अच्छा, म्हणजे मग असं हे आहे. सर्व दूध आपण जाऊ द्यायचं नाही, ते आपण खायचं आणि त्यांना रस्ता प्रतिबंध करून त्यांना अडवून ठेवायचं. असं आहे. अशी म्हणजे हा हुकूम कृष्णदेवाने आपल्यावरती संपवला आहे. देवांच आहे किती मानलं पाहिजे पण गवळणी किती आहे? देवांचा असला हुकूम असला की तो देवाच पाहिजे अरे पण त्याला काय वर गवळणी करून जमणार नाही गवळणी कधी सांग किती? हा हे विचार पण आपल्याला जेवढं काय जमायचं नाही चांगलं आहे. गाई दूध सगळं खायचं, काही जाऊ द्यायचं नाही. समजलं? हॅलो 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 या गाडीवर मला बी माहिती आहे पण ते सरपंच तसा माहिती नाही रे. हा बोल ना हॅलो पीस सदाशिव सावंत 500 रुपये, नंदकुमार सावंत राजेवाडी 200 रुपये, अशोक सकपाळ 100 रुपये, भावेश सावंत 100 रुपये, श्री पवी सावंत 100 रुपये, सिद्धेश सावंत 100 रुपये, अनिरुद्ध सावंत 100 रुपये, अमित सावंत 100 रुपये, अमोल सावंत 100 रुपये, प्रथमेश घोसाळकर 100 रुपये,
कैलास सचिन नरेश नामदेव सावंत 100 रुपये, अमोल शरद सावंत 100 रुपये, रवींद्र भिकाजी सावंत सावंतवाडी 100 रुपये, समरिया रमेश सावंत 100 रुपये, बाळा सदाशिव सावंत 100 रुपये, चंद्रकांत महादेव सावंत 100 रुपये, सदाभाऊ पुणे 100 रुपये, ब्रह्मश्री 100 रुपये, आर्यन महेश सावंत 100 रुपये, रमेश महादेव सावंत 100 रुपये, कौस्तुभ मनोहर सावंत 100 रुपये, कमलेश रमेश सावंत 200 रुपये, विक्की सावंत 100 रुपये, अशोक सावंत 100 रुपये, जितेंद्र भाऊ राव सावंत 100 रुपये, महेश महादेव सावंत 200 रुपये, शरद कदम पुणे 100 रुपये, तसेच अद्वैत दीपक सावंत 500 रुपये, विजय पवार संजय पोलीस पाटील सावंत 300 रुपये, जीवा सावंत 300 रुपये, उत्तम बुधाजी पवार 200 रुपये, गवळणीसाठी कोंडवाडी 1100 रुपये. या सर्वांच्या आम्ही आग्रेवाडी नमन मंडळ अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रविकांत यशवंत सावंत 100 रुपये यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक आग्रेवाडी नमन मंडळ त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद. प्रणाली नंदकुमार सावंत 100 रुपये, प्रगती कुमार नंदकुमार सावंत 100 रुपये, प्राजक्ता नंदकुमार सावंत 100 रुपये, वृषाली नंदकुमार सावंत 100 रुपये. या सर्वांचे आम्ही नमन मंडळ अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद. पुढे जरा निर्वी नितीन आगरे 200 रुपये, दाखवत होता का? मजुरीच्या वाटेने चालले. तुम्ही माझ्या मागून यायचं, मी तिथं बोट दाखवणार, ते गवळीने असतात आणि तुम्ही जसं बोट दाखवलं शांतने यायचं आणि त्यांचे मान फोडायचे. समजलं? आपण त्या अडवायचं त्यांना. समजलं? चला माझ्या मागून या. ए बाबा पुढे हो. तूप घ्या तूप. बाकी दिसते दूध घ्या दूध. आधी एकदा असतं रे.
मोठ्या वस्तूमध्ये चटका लागला. करंट. करंट. हे भाव सुद्धा मग हे धावू नको तिकडे धावू नको मला एक करंट लागलं ना जाऊ नको बघ तरी पण मला सांगत होतोय शांतपणे काम करा तुम्ही जाऊन मस्ती करताय तिथे. लय भारी दिसते का? काय रे बाबा ये ग बाई लय करंट तू काय बघतोस रे माझ्याकडे काय हवंय का तुला? काय 24 व्होल्टचा करंट इकडे हात उतारता पाऊस हाणायला लागला खरोखर कुठे गेली ती बोलू मला 24 व्होल्टचा मी 36 व्होल्टचा हे ना मी काय म्हणतो अरे काय म्हणतो ते बोल ना मी काय म्हणतो तुम्ही दिसते माझ्यावर तू नजर कशाला अरे माझा नवरा आहे घरी काय म्हणतेस का करंट होता अरे माझे न्यू पाहिजे अरे मावशी हा बघतोय मग कसा अरे तुला घरात हात शिकायले ये पोरीच्या मागे लागतो नको जाऊ नको रे तू इथे आहे पाण्यात कोणते नको अरे हे मावशे मी काय म्हणतो लवकरात लवकर काम होय होय हा तुझं सगळं ठीक असेल माझ्या घराबिरा माझ्या घरात याचा कशाला लक्ष अरे नाही विचारलं ग एखाद्याची काळजी आली की कसं वाटतं बरं वाटतं की नाही आपल्याला काय होतं, त्याची काळजी करणं जरुरी असतं म्हणून अरे त्यांच्या घरात तर कधी सांगायचं नाही त्या खुशीला मग हिंदी पोकरतात तुला सगळं बाहेर बसायला होतं म्हणून घरचं काय सांगायचं नाही नाही मला कसं थोडं वाटलं की वाली बाकी काय नाही माझ्यात काय कमी तुला असं वाटलं तो वाटलं माझा आहे घरी नवरा, सासू आहे पण ते मी चौकशी केली बाकी काय नाही हो खरं तेव्हा शपथ बाकी अरे काय पण नाही. माझी चौकशी हा खरं अजिबात नाही माझी चौकशी तुला कशाला आपण इथं राहते आता आता जात नाही हा बरोबर पुढे येत नाही अरे म्हणजे ते गावालाच असते हा. माझा नवरा असतो घरी सासू असते घरी गावाला असतेच हो लोक कशी आता सतत तिथे राहत नाही नाही लोक अरे आता पण मला काय मी म्हातारी हा. त्याच्यामुळं काय आता कोकणातच राहावं लागतं काय म्हणतेस काय कुठे जाणार खरंच का काय हो मग मी काय म्हणतो माहितीये काय सध्याची परिस्थिती तशी नाही लोक सध्याच्या बायका माझ्या परिस्थितीला का जातो मी तुला सांगतो ऐका मी तुला काय तू काय म्हणजे काय तू घरात सांगतोस माझ्यावर काय म्हणजे काय मी शांती अजिबात नाही. हे बाबा कोण आहे हा कोण आहे तर मी काय बोलतो सध्याच्या परिस्थितीवर आपल्याला असं म्हणजे वेगळं काहीतरी वाटतं की मी तुला सांगतो. मी बोलतो आणि काय माझं वाटतं पण आता काय मी माझ्या घरी राहते गावात राहते तुला असं वाटत नाही कारण सांगा नक्की माझ्यावर काय पाहिजे माझ्या घरी का बाबा कोण आहे कसं आहे काय म्हणून बाकी काय नाही. ए बाबा बोलते काहीतरी पती परदेशाला जाणार नाही हो मी राहणार 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 मला जात करील जादू माझ्या डोळ्यात येतील आसू मला जात करील जादू माझ्या डोळ्यात येतील आसू मला गात करील साजरा मला नाही कुणाचा आसरा मला गात करील साजरा मला नाही कुणाचा आसरा पती परदेशाला जाणार नाही हो मी राहणार 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 आता कसं आता काय बोलली बघ मी काय सांगितलं काहीतरी असतं म्हणत पण बाहेर येत नाही सगळ्या बायकांना तसं असतं आता कळलं तिला जायचंय पण तिला पटत नाही हा कोणती बोलला इकडे याला बोललाय खरं की नाही
हा मग घेणार कुठलं तरी बोलतं काय हे तर घेणारच कोण बोलला आता इथं अरे बाबा मला वाटतं त्याच्या जीवच येत नाही तर कापड बरोबर त्याला बोलायला येतं पण ते कापड घेऊन येतं ऐकतोय बरोबर तर घे मावशे हे मावशे मावशे काय झालं तुला काय म्हणतो माहितीये काय एवढं सगळं झालं ते काय नाव घे ना माझं अरे मी काय तुझं नाव घेऊ परत तिथं त्याचा नको माझा घे माझा नको त्याचा घे त्याचा तरी घे माझा नको माझं नाही तर नाही मुंबईमध्ये चेंबूर मुंबईमध्ये शेंबूर मुंबईमध्ये चेंबूर मुंबईमध्ये शेंबूर चेंबूर चेंबूर शेंबूर मुंबईमध्ये चेंबूर मुंबईमध्ये चेंबूर चेंबूर मध्ये पाटला चेंबूर मध्ये पाटला पाटला चेंबूर मध्ये पाटला अरे पाटला एकदा तू तरी सांग चेंबूर मध्ये घाटला चेंबूर मध्ये पाटला चेंबूर मध्ये घाटला चेंबूर मध्ये पाटला नाव घेते पेट्याचा लेंगा खाली फाटला ते काम करून घेऊया खरोखर फक्त दही दूध खायला सांगितलेलं आम्ही काय केलेलं तुम्ही जाऊन त्यांच्यासोबत नाचायला तेवढंच काढलेलं अरे अख्खा चेंबूर फाटला चेंबूर फाटला खरं सांगतो
त्या पुढे आपल्या जमण्यातलं नाही. नाही बा, जमण्यातलं नाही. आपल्याला श्रीकृष्णदेवांचं सर्व काम करायचंय, बरोबर की नाही? पण ते करायलाच पाहिजे. आजकाल चालले झाडाची काढा. तुम्ही झालं. बघा, तेच झालंय, तेच झालंय. झाडाची काढ्याने बोलू शकत नाही. बरोबर. काय म्हणतो? हा? हा. तरी तुझं काय ते मला वाजवण्याचं काय? इथेच बसवायचंय. हा. अरे ती मला पिवळीवाली पटली. तू बरं काय पण घरी घेऊन जा. द्यायचं नाहीये. मला वाजवण्याचं तू घरी घेऊन जा. बघ की नाही एवढे मार खाल्ले तरी पण तिला पटवायचे आहेत त्याला. मला काय नको सगळं तूच घे काय नको बरोबर बघ काय आहे ना बघ हा काय करायचं आता बोलतो हा आणि त्यांना इथेच बसून ठेवायचंय. हा बघ काय तुझ्या आई नव्हती जा पुढं हा दुसरा शर्ट देव काय झालो तुझ्यावर फिदा ग पोरी झालो तुझ्यावर फिदा हे झालो तुझ्यावर फिदा ग पोरी झालो तुझ्यावर फिदा सांगतोय ऐकलं नाही माझं ऐकलं नाही हल्लीच्या या पोरी तशा असतात मला वाटलं पटली. एवढे मार खाल्ले तरी पुन्हा गेला. मला वाटलं पटली. पडली ना? मजबूत, मजबूत. हा, मग ये. आपल्याला बोल मग ये बसा. बरोबर आहे ना हो ना. चल अरे बोल असा काय रे काय ते घर समजून हा बाकी काय ए वा रस्ता बरोबर काय करणार ते बघ हा पाणी बिन टाकत काय बरोबर कर मीच बाबू. परपरी प्रयत्न करायचा, प्रतिबंध करायचा, तिथे अडवायचा त्यांचा रस्ता. बाबा ए काय सांगितलं ऐकलं तेच करायचं चल लवकर देवको सांगत होतो तुझ्यात मस्ती कोणाच्या ह्याच्यात की नाही हो फक्त जिरली ना पण. चल ये माझ्या मागून टाक तिकडून. असं नाही रे. बस रे. बस. कोण तुम्ही हे कोण रे तू? थांब जरा इथं थांब थांबो. मी कोण नाही ओळखलं पेंडे म्हणा. ए बाबा, आपण कोण तू कोण तुला माहिती नाही? हा नाही मला कसं एवढं माहिती आपल्याला ही कामगिरी कोणी संपवले? कुणी ए कुणी रे हा देवाणी देवाणी मग आपण देवाचे कोण? तिचे सौंदर्य बहुतेक ना? बरोबर. हा. जा मावशीला जाऊन सांग. सांगतो गे मावशी आणि संगडीचे संगडीचे संगडी जरा नीट जाऊन विचार. मला काय संगडी जा. आपण कोण? आपण कृष्णदेवाचे सुदाम संगडी. संगडीचे लंगडी काहीतरी बोल. आपण श्रीकृष्णदेवाचे सुदाम संगडी. हा विसरल बघ पण मला खरं माहिती आहे. खरोखर याला माहिती आहे.
देवाचे सुदाम चौंगडी आता आठवला. मग तुमचा कायदा वगैरे काय असेल ना? ते काहीतरी आहे काय रे आपल्याकडे? कांदा नाही रे, यावर्षी कांदा नाही. यावर्षी नाही का? कायदा आहे. हा मग अरे मग सांगा. हा होत घे देतो. कांदा नका आणू. राधे ऐकून घे हा कायदा माझा, राधे ऐकून घे हा कायदा माझा. आता तर लय थकलो. अरे पण ते ही कोण? बघ, याचं का खरं वाटत नाही. एकदा बावडीत पडलेला नाचला. एवढं देवलंच नाही. रे वा, मी सांगतो खरंच मला काय जमण्याचं नाही. मी आता चाललो, मी लय थकलोय. आपल्याला हे शेवटचं काम आहे, त्यांना इथे झाडून ठेवायला पाहिजे आणि त्यांना इथे बसून ठेवायला पाहिजे. बघ, माझ्या काय खरंच असं दाखवणार. खरंच
तुला काय तुम्हाला सांगितलं कर बुवा मी चाललो हो बघ. दोघांनी पण त्यांना बसून ठेवा. हे बाबा हे बस रे बस हे बाबा त्या सगळ्या बसलेल्यात आम्ही चाललो आणि पण ती बघून घे मावशी पण मला नाही जमणार बघून घे मावशी अजून उभी आहे. तुला दिसते बघून घे मी नाही बाबा बघणार तो मग तो पोरीला पुन्हा कडे खेळायला गेला तिथे. फार खाणार आहे पुन्हा. लहान सवय जाणार एकदा पोर मोडली अरे तुला बाबा तिला दिसते का नाही मावशी हा मग लवकर ए बाबा ए बघतोस का ए वाजव वाजव का नाही कशी ना मुलं वाजव लवकर. भावा एवढं जमत नव्हता बरोबर कळता नाही आता आणि म्हणून तर तुम्हाला दोघांना बोलवलं की हे काम तुम्ही चांगले करणार. हा पण ठीक आहे पण चला आता आपण भावा जाऊया. मी परत येण्याचा इथे लय कामा मोठी मोठी आता निवांत काम चालत बस. हा मी भावा येतो चल, जमलो. हॅलो 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 बाजीराव सावंत यांच्याकडून मंगळसूत्रामध्ये घातले काळे मणी. बाजीराव सावंत तुम्ही माझे विठ्ठल, मी तुमची रुक्मिणी. काठीत काठी एटाची काठी कोणाचं नाव आहे? काठीत काठी एटाची काठी एवढ्या असून तरुण पोरी गुरव लागले या मावशीच्या पाठी. या गावचे गावकर सुनील यशवंत आगरे यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक आले आहे की मावशीने त्यांचं नाव घ्यायचं आहे. पिलवली गावात सुटली हवा बघा थंडगार. पिलवली गावात सुटली बघा हवा थंडगार. सुनील रावांचे नाव घेतात रात्रभर फिरतात उघडे आणि नागडे. तसेच मुंबई मंडळाचे अध्यक्ष रविकांत सावंत यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे आणि 501 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे की मावशीने त्यांचं नाव घ्यायचं आहे. रविकांत सावंत काचेच्या डिशमध्ये बदामाचा हलवा. रविकांत सावंत पहिल्या बायकोला घालवा मग मला बोलवा. विजय पवार यांच्याकडून मावशीने नाव घ्यायचं आहे. 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. विजय पवार मनापासून प्रेम करते काय रे मनापासून प्रेम करते कोकणच्या काळ्या मातीवर. विजयरावांचं कुंकू लावलं माझ्या कपाळावर.
जबाबदारी घेतो मी गवळण समाजाची. ऐकना माझी जन्म खुणा, ऐकना माझी जन्म खुणा. ऐकना
मस्त प्रल्हाद गळतीला सर्वांगण होऊन पळी पाताळी धावलीला परशुराम अर्जुना ऐकना माझी जन्मगुणा ऐकना माझी जन्मगुणा रावण मारला तर कृष्ण होनी आलो कस मारला कृष्णांपासून भक्त रचना धर्तीवरची धर्म रचना ऐकना तुझे आणि माझे नाते सांग रे कानाकासे ते तुझे आणि माझे नाते सांग रे कानाकासे ते प्राणज्योत तू माझे विश्वास तुझ्या नावाने घेते मणी मी बसवले तुला ठामरे तुझ्या बिना काळीज हे निघामरे मणी मी बसवले तुला ठामरे तुझ्या बिना काळीज हे निघामरे तुझे आणि माझे नाते पवित्र गीत फुलते तुझे आणि माझे नाते गीत फुलते गीत फुलते जीवन आनंदाने फुलते हृदय तुझ्या मी
कृष्ण नाम हे अमृताचा घोष राज तू माझी कृष्ण मी तुझा दूर मला का करते